मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही फडणवीस आढावा घेणार। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक। गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। योगेश कदमांनी सुनावणी घेतली पण सचिन घावळेला शस्त्र परवाना दिलेला नाही। गृहराज्यमंत्र्यांवरील टीकांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। तर चूक नसल्यास घाबरून जाऊ नका, जशास तसं उत्तर द्या, शिंदेंकडूनही पाठराखण। छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलत नाही, विरोधकांच्या टीकेला मंत्री योगेश कदमांचं उत्तर। अशा राजकारणामुळे कधीच विचलित झालो नाही, होणारही नाही, कदमांचं ट्विट। निलेश घायवळनंतर सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कान उघडणी। सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घायवळला पिस्तुलाचा परवाना दिल्याचा आरोप करत धंगेकरांची टीका। तर भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे तक्रार। विधानसभेला 20,000 मतदान बाहेरून आणलं। आमदार विलास भुमरेंचं धक्कादायक वक्तव्य। स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदाना दिवशी घेऊन आलो, एकनाथ शिंदेंनी मध्येच रोखल्यानंतर भुमरेंची सारवासारव। भौकनीवाले कुत्ते काटते नाही। अहिल्यानगरमधील सभेवरून नितेश राणेंची MIM नेत्यांवर टीका। जलील यांनी छोटा चिंटू आणि वारिस पठाण यांनी नेपाली टिंगणा म्हणत केलेल्या टीकेला उत्तर।